आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई आजपासून गणेश मंडळांसाठी गणेश मूर्तीचं आगमन सुरू, पालिकेकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग। अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान नव्या वंदे भारत ट्रेनची ताशी 130 किलोमीटर वेगाची चाचणी यशस्वी, अहमदाबाद मुंबई अंतर 5 तास 21 मिनिटात पूर्ण। लोकल रेल्वेतील अपंगांच्या विशेष राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या 7 सामान्य प्रवाशांवर कारवाई, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाची दंडात्मक कारवाई। शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाला जाग, उद्यापासून शासन नियमाची अंमलबजावणी करत महापालिका शाळांच्या वेळा बदलल्या जाणार। नवी मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची आमदार गणेश नाईकांची मागणी, गणेश नाईकांच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंकडून सकारात्मक प्रतिसाद। मुंबईत स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येणार, विविध उपक्रमांसाठी मुंबई महापालिकेकडून 3.5 कोटींहून अधिक निधी खर्च करण्यात येणार। नवी मुंबईतील 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची आमदार गणेश नाईकांची मागणी, मुख्यमंत्री शिंदेंनी या संदर्भात आदेश दिल्यानं नागरिकांना दिलासा मिळणार। ठाण्यातील घोडबंदर कासार वडवली भागात मेट्रोचं बीम टाकण्याचं काम आजपासून सुरू होणार, आजपासून 1 सप्टेंबर पर्यंत हे काम चालणार असून रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत घोडबंदर महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी। नवी मुंबईच्या जुईनगर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला, नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचं वातावरण, रेल्वे प्रशासनाचं दुर्लक्ष।